भारत आणि पाकिस्तानने युद्धामध्ये ड्रोन्सचा सर्वाधिक वापर केला। यामध्ये भारताने हेरॉन ड्रोन, हॅरोप ड्रोन्सचा वापर केला तर पाकिस्तानने स्वॉर्म ड्रोन्सचा वापर केला। ही सर्व माहिती पब्लिकली अवेलेबल असल्यामुळे आणि सुरक्षेच्या दृष्टीने सेन्सिटिव्ह नसल्याने आम्ही शेअर करतोय। पाकिस्तानने 8 मेच्या रात्री आपल्या महत्त्वाच्या शहरांच्या सुरक्षिततेसाठी आणि भारतावर आक्रमण करण्यासाठी HQ-9P आणि HQ-16 या सरफेस टू एअर म्हणजे जमिनीवरून हवेत मारा करणाऱ्या क्षेपणास्त्राचा वापर केला होता। हे चीनी बनावटीचं असून ते रशियाच्या S-300 या क्षेपणास्त्रापासून विकसित केलेलं आहे। HQ-9P आणि HQ-16 हे भारताच्या S-400 पेक्षा प्रणालीपेक्षा तुलनेने कमी अत्याधुनिक आहे, परंतु याच क्षेपणास्त्राचा भारताच्या बियॉन्ड व्हिज्युअल रेंज असणाऱ्या हेरॉन ड्रोनने मात्र क्षणार्धात त्याचा चक्काचूर केला। हेरॉन ड्रोन हे इस्रायल बनावटीचं आहे। याच्यासारखं अजून एक हेरॉन TP हे देखील भारताकडे उपलब्ध आहे। हेरॉन TP हे तुलनेने हेरॉनपेक्षा थोडंफार कमी फीचर्सचं आहे। हेरॉनमध्ये असलेल्या पेलॉइड्समुळे त्याचं कॅमेराद्वारे लाईव्ह लोकेशन, टार्गेट ट्रॅकिंग आणि ऑपरेटिंग कमांड्स याच्यावर नियंत्रण मिळवण्याचं सहकार्य होतं आणि ते आपल्या लक्ष्यावर हल्ला करण्याची क्षमता बाळगतं। प्रामुख्याने हे ड्रोन सीमेवर तैनात केले जातात। सीमेपलीकडील बारीक सारीक हालचालींसाठी यांचा वापर होतो। सर्च ड्रोन हे हेरॉन ड्रोन सारखंच काम करतं, परंतु यामध्ये हेरॉनपेक्षा कमी क्षमता आहे। तर काउंटर ड्रोन हे समोरून येणाऱ्या ड्रोन्सच्या सॉफ्टवेअरला टार्गेट करतं आणि त्याला हवेतच निकामी करतं। हॅरोप हा लाइटरिंग मुनिशनचाच एक प्रकार असून ड्रोनची लांबी ही 2 मीटर आणि त्यांचं विंग स्पॅन हे सुमारे 3 मीटरचं आहे। हे शत्रूच्या रडार प्रणालीवर, त्यांच्या कमांडवर तसंच त्यांच्या इतर क्षेपणास्त्रांना उद्ध्वस्त करण्याची क्षमता बाळगतं। प्रामुख्याने शत्रूच्या रडार सिस्टीमवर आणि इतर इलेक्ट्रॉनिक उपकरणांना मात देण्याची ताकद ठेवतं। हेच ड्रोन भारताने ऑपरेशन सिंदूरसाठी 7 मेला 9 दहशतवाद्यांची तळ उद्ध्वस्त करण्यासाठी वापरलं होतं। स्वॉर्म ड्रोन हे एखाद्या मधमाशांच्या टोळीप्रमाणे एकाच वेळी हल्ला करण्यासाठी वापरलं जातं। इतर ड्रोन्सपेक्षा तुलनेने कमी आकाराचं आहे आणि याची केवळ 10 किलो वजन वाहून नेण्याची क्षमता आहे। हवेत केवळ ते 45 मिनिटांवरच घिरक्या घालू शकतं आणि 3000 मीटरच्या उंचीवर उडू शकतं। पाकिस्तानने स्वॉर्म ड्रोन्सचं POF अबेबली MR-10 हे मॉडेल वापरलं होतं। 9 मेच्या रात्री पाकिस्तानने भारतावर हल्ला करण्यासाठी हे ड्रोन पाठवलं होतं। त्यावेळी भारताचं सुदर्शन चक्र असलेल्या S-400 आकाश मिसाइल्स लॉन्च करत चोख प्रत्युत्तर देत हवेतच ती नष्ट केली। अशीच महत्त्वाची माहिती आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवत राहू। त्यासाठी सरकारने आम्हाला सबस्क्राइब करायला विसरू नका।